नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, पोस्ट ऑफिस मार्फत मेगा भरती निघालेली आहे. फक्त 10वी पासवरती तुम्ही इथे अर्ज करू शकता. 21,413 टोटल जागा आहेत. कोणतीही एक्झाम परीक्षा होणार नाही. यासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे A to Z प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता नोटिफिकेशन आउट झालेली आहे. ग्रामीण डाक सेवक GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जानेवारी 2025. यामध्ये जर पाहिलं तर रजिस्ट्रेशन सुरू झालेले 10/2/2025. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 3/3/2025. अर्जामध्ये जर दुरुस्ती करायची असेल, एडिट करायची असेल तर 6/3/2025 पासून सुरू होईल आणि 8/3/2025 पर्यंत तुम्ही अर्जामध्ये दुरुस्ती करू शकता. त्यानंतर पोस्ट कोणकोणते आहेत तर ब्रँच पोस्ट मास्टर आहे, दुसरी पोस्ट आहे असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर आणि तिसरी पोस्ट आहे डाक सेवक. अशा प्रकारच्या या 3 पोस्ट राहणार आहेत. यामध्ये जर पाहिलं तर सॅलरी म्हणजेच पेमेंट किती राहील तर ब्रँच पोस्ट मास्टर BPM पोस्टसाठी 12,000 ते 29,000. त्यानंतर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर किंवा डाक सेवक यासाठी 10,000 ते 24,000 अशा प्रकारचे इथं सॅलरी म्हणजेच पेमेंट राहणार आहे. त्यानंतर एज लिमिट वयाची अट कमीत कमी 18 वर्ष पूर्ण पाहिजे. जास्तीत जास्त 40 वयापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. एज रिलॅक्सेशन सुद्धा आहे, ज्यामध्ये SC ST साठी 5 वर्षाचं राहणार आहे. त्यानंतर OBC मध्ये असाल तर 3 वर्षाचं सुद्धा चालणार आहे. त्यानंतर EWS ला कोणतंही नाही. PWD म्हणजेच अपंग व्यक्ती असाल तर 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. अपंग प्लस OBC असेल तर 13 वर्षाचं आणि अपंग प्लस SC ST मध्ये असत असाल तर 15 वर्षाचं एज रिलॅक्सेशन राहणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे तुमचं फक्त इथे पाहू शकता 10th स्टँडर्ड 10वी पास फक्त तुम्ही असेल तर इथे तुम्ही अर्ज करू शकता. रेकग्नाइज बोर्ड आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड. त्यानंतर पुढं सिलेक्शन क्रायटेरिया. आता हे सिलेक्शन कसं आहे, कोणतीही एक्झाम होणार नाही. जे काही कॅन्डिडेट शॉर्ट लिस्टेड होणार आहेत ते मेरिट बेसिसवरती होणार आहे. तुमचं जे काही 10वीचे मार्क्स आहेत त्याच्या बेसिसवरती मेरिट लागणार आहे. तर अशा प्रकारचं हे जे काही सिलेक्शन आहे ते मेरिट बेसिसवरती असणार आहे. ज्यांना जास्त मार्क त्यांची निवड होणार आहे. आता अर्ज तुम्हाला ऑनलाईन फॉर्म या वेबसाईटवरती भरायचा आहे. इंडिया पोस्ट GDSonline.go.in या वेबसाईटवरती या. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. इथे पाहू शकता GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जानेवारी 2025. नंबर ऑफ पोस्ट किती आहेत 21,413. ॲप्लिकेशन स्टार्ट डेट काय आहे 10/2/2025. शेवटची तारीख आहे फॉर्म भरायची 3/3/2025. लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. फॉर्म भरण्यासाठी काही स्टेप्स आहेत त्या फॉलो करायच्या. तत्पूर्वी जागा पहा. महाराष्ट्र सिलेक्ट करा. 14 नंबरला महाराष्ट्र ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर जे काही सर्कल आहेत पोस्ट ऑफिसचे ते सर्कल दाखवले जातील, डिव्हिजन दाखवले जातील. या डिव्हिजन तुम्ही या सिलेक्ट करून त्या ठिकाणी किती जागा आहेत त्या व्ह्यू पोस्टवरती क्लिक करून जागा प्रत्येक ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. प्रत्येक सर्कलला प्रत्येक डिव्हिजनला किती जागा आहेत त्या अशा पद्धतीने तुम्ही चेक करून घ्यायच्या आहेत. इथे सर्कल तुम्हाला महाराष्ट्रातले दिलेले आहेत. तर जागा पाहून घ्या आणि त्यानुसारच अर्ज करा. आता अर्ज करण्यासाठी स्टेज आहेत. पहिली स्टेज रजिस्ट्रेशन करायचं अगोदर, त्यानंतर ऑनलाईन अप्लाय करायचं स्टेप सेकंडला आणि त्यानंतर पेमेंट करायचं आहे. जनरलमध्ये येत असाल तर पेमेंट आहे, महिला असतील मुली असतील त्यांना पेमेंट नाही. आता लेफ्ट साईडला इथे जर आला तर इथे पहा स्टेज फर्स्ट रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे पहिला ऑप्शन आहे रजिस्ट्रेशन. बटनावरती क्लिक केल्यानंतर हे पेज तुमच्यासमोर ओपन होईल. इथे मोबाईल नंबर विचारला जाईल तर तुमचा इथे 10 डिजिट मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. व्हॅलिडेट मोबाईल नंबरवरती क्लिक करायचं आहे. तुमच्या मोबाईलवरती OTP पाठवला जाईल, तो OTP टाकायचा आहे. त्यानंतर ईमेल ID व्हॅलिडेट ईमेल ID वर बटनावरती क्लिक करायचं आहे. ईमेल ID वरती सुद्धा OTP येईल, तो OTP इथे टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट करायचं आहे. त्यानंतर 3 नंबरला आहे आपलं नाव टाकायचं आहे. 10वीच्या मार्कशीटवरती जसं नाव आहे तसंच नाव टाकायचं आहे. जसं की अगोदर आडनाव, त्यानंतर तुमचं नाव, त्यानंतर वडिलांचं नाव. अशा पद्धतीनेच जे काही स्पेलिंग आहे व्यवस्थित टाकायचे, नाव व्यवस्थित टाकायचं. नंतर फादर नेम मार्कशीटवरती जसं वडिलांचं नाव असेल तसं वडिलांचं नाव टाका. त्यानंतर डेट ऑफ बर्थ मार्कशीटवरती तुमच्या SSCच्या सर्टिफिकेटवर जशी डेट ऑफ बर्थ आहे तर तीच डेट ऑफ बर्थ टाका. त्यानंतर जेंडर मेल आहात का फिमेल आहात का ट्रान्सजेंडर आहात ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर कम्युनिटी जसं तुम्ही UR मध्ये अनरिझर्व्ड, ओपनमध्ये असाल तर UR हे सिलेक्ट करा. अनरिझर्व्ड EWS ओपनमध्ये EWS सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहे ते EWS इथे सिलेक्ट करू शकता.
OBC कॅटेगरीमध्ये येत असाल तर OBC, SC मध्ये, ST मध्ये ते टाकू शकतात. NT मध्ये येत असाल तर OBC सिलेक्ट करा. त्यानंतर इथे सर्कल सेकंडरी स्कूल पास, कोणत्या सर्कलमधून 10वी पास तुम्ही झालेला आहे, तर महाराष्ट्र सर्कल सिलेक्ट केलं आहे. तुम्ही कोणत्या सर्कलमधून झाला ते सिलेक्ट करा, तर महाराष्ट्र राज्य. त्यानंतर इयर ऑफ पासिंग, कोणत्या इयरमध्ये तुमची 10वी पास झालेली आहे ते इयर, ते वर्ष तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर खाली जो काही कॅप्चा आहे तो कॅप्चा आहे तसा, जे नंबर लेटर असतील ते इथे टाकायचे आहेत आणि खाली सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. एकदम व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. मी इथे सगळी माहिती भरलेली आहे आणि खाली सबमिट करतो. सबमिट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे आपली पहिली स्टेज कंप्लीट झालेली असं दाखवलं जाईल. फर्स्ट स्टेज रजिस्ट्रेशन कंप्लीटेड झालेलं आहे. आता आपल्याला ओके करायचं आहे आणि पुढच्या स्टेजकडे जायचं आहे, अप्लाय ऑनलाईनकडे. आता ओके केल्यानंतर आपण पुढे येणार आहे, प्लीज कंटिन्यू फिलिंग युअर डिटेल्स. आता आधार नंबर विचारला, इथे आधार नंबर टाकायचा आहे. नंतर आर यू पर्सन विथ डिझॅबिलिटी, अपंग व्यक्ती असाल तर येस करून कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे ते कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. अपंग नसेल तर नो ऑप्शनवरती इथे टिक करायची आहे किंवा क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली लँग्वेज स्टडीड इन सेकंडरी स्कूल. आता इथे पहा, अपंगाचं झालं, अपंग असाल तर येस करा, नसेल नो करा. त्यानंतर लँग्वेज स्टडीड इन सेकंडरी स्कूल, सेकंडरी 10वी कोणती लँग्वेज तुम्हाला होती ते इथे दिलेलं आहे. तर आपल्याला मराठी होती, ते आपण इथे मराठी सिलेक्ट करणार आहे. तुम्हाला जी असेल ती तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर वेदर एम्प्लॉय, आता तुम्ही कुठे काम करत असाल तर येस करायचं आहे आणि जिथे काम करत असाल त्यांच्याकडून तुम्हाला NOC नंतर कामाला जर तुम्ही लागला तर NOC घ्यावं लागेल, म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घ्यावं लागेल. तर तुम्ही NOC अवेलेबल आहे का तर येस करू शकता. जर तुम्ही कुठेच काम करत नसेल तर डायरेक्टली वेदर एम्प्लॉयच्या ठिकाणी नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही काम करत नसेल तर डायरेक्टली वेदर एम्प्लॉयचा ऑप्शन तुम्ही नो सिलेक्ट करू शकता. जर कुठे काम करत असाल तर इथे येस करायचं आहे. त्यानंतर अपलोड फोटो, पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे 50 KB पर्यंत 200 DPI मध्ये. याची जी काही लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. अपलोड सिग्नेचर हे 20 KB पर्यंत अपलोड करायचं आहे. एक तुम्हाला लिंक दिलेली आहे, त्यामध्ये फोटो आणि सिग्नेचर तुम्ही तयार करू शकता. तिथे जाऊन आपला फोटो आणि सिग्नेचर बनवून घ्या आणि इथे चूज फाईलवरती क्लिक करून अपलोड करा आणि खाली सबमिट बटनावरती क्लिक करा. लिंक तुम्हाला दिलेली आहे. सबमिट केल्यानंतर ही जी काय माहिती आपण भरली आहे एकदा व्यवस्थित वाचून घ्यायची आहे. ही माहिती सगळी बरोबर असेल तर ॲक्सेप्ट करायचं आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. तर आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली इथे झालेला आहे. हा रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करून ठेवा, तुम्हाला लागेल. त्यानंतर खाली कंटिन्यू टू अप्लाय हा एक बटन, एक ऑप्शन दिसेल, या कंटिन्यू बटनवरती अप्लायवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झाल्यानंतर आता आपले ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो पुढे न्यायचा आहे, ज्यामध्ये सर्कल अप्लाय फॉर, कोणत्या सर्कलला आपण अप्लाय करतोय तर आपण महाराष्ट्रासाठी करतोय तर महाराष्ट्रासाठी सिलेक्ट करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली कॅप्चा टाकून सबमिट करायचा आहे. ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट केल्यानंतर आपण तिसऱ्या स्टेपमध्ये इथे येतो, ज्यामध्ये ॲड्रेस विचारला जातो आपल्याला, ज्यामध्ये खाली येऊन ॲड्रेस टाकायचा आहे, जसं की हाऊस नंबर, डिपार्टमेंट, स्ट्रीट, गावाचं नाव, पंचायत असेल, जिल्हा असेल ती माहिती तुम्ही इथे टाकू शकता. पिनकोड सगळी माहिती टाकायची आहे. जर सेम असेल कम्युनिकेशन आणि परमनंट ॲड्रेस तर इथे टिक करायचे, सेम नसेल तर तुम्ही इथे टाईप करू शकता. त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्स, आता तुम्हाला बोर्ड विचारलं जाईल, तुमचं 10वीचं जे काही बोर्ड आहे ते तुम्हाला इथे विचारलं जाईल. इथे बोर्ड दिलेले आहेत, तर आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे तर मी इथे महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट करतो. आता इथे जर पाहिलं तर 2007 ते 2014 मध्ये ज्यांचे झालेले आहेत त्यांना ऑप्शन, तिथे ऑप्शन सिलेक्ट येईल. तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड 750 मार्क्स असेल, 600 मार्क्स असेल, ते तुमच्यानुसार तुमच्या मार्कशीटनुसार तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर खाली मार्क्स हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि आपले मार्क्स टाकायचे आहेत. जसं की सायन्स, मॅथमॅटिक्स आणि सोशल सायन्स यामध्ये काही बदल करता येणार नाही. आपल्याला आता फर्स्ट लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. आता आपल्याला सेकंड लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. आता सेकंड लँग्वेज तुम्हाला कोणती होती, मार्कशीट समोर घ्या. पहिले मराठी आहे का, हिंदी आहे का, दुसरं काय आहे, तिसरं काय आहे, असे ऑप्शन चेक करा. माझ्या मार्कशीटवरती सेकंड लँग्वेज हिंदी आहे, फर्स्ट लँग्वेज जर पाहिली तर मराठी आहे आणि थर्ड लँग्वेज जर पाहिली तर इंग्लिश आहे. तर तुमच्या मार्कशीट हातात घ्या, त्यामध्ये पहिला सब्जेक्ट कोणता आहे, दुसरा सब्जेक्ट कोणता आहे, तिसरा सब्जेक्ट कोणता आहे, त्यानुसार तुम्ही इथे निवडा. त्यानंतर पुढे सायन्सचे मार्क्स इथे टाका, 100 पैकी असतील. त्यानंतर हिंदीचे टाका, मॅथमॅटिक्सचे कितीपैकी आहेत ते कितीपैकी तुम्हाला पडलेले आहेत, मार्कशीट हातात घ्या आणि मार्क आपले टाका. त्यांचं मराठी असेल, इंग्लिश असेल, त्यानंतर सोशल सायन्स असेल, जे काही मार्क्स असतील तुम्हाला पडलेले तर ते मार्क्स तुम्हाला इथे टाकून घ्यायचे आहेत. आणि आता ही सगळी माहिती बरोबर आहे का एकदा चेक करायची आहे. CGPA स्कोर इथे एक ऑप्शन आहे. CGPA स्कोर जर
टाकायचंच टाका, नाही हे नाही टाकलं तरी चालेल, मॅन्डेटरी नाही, सोडून द्या. आणि सगळे मार्क्स टाकून सेव्ह अँड कंटिन्यू बटनावरती क्लिक करा. सेव्ह अँड कंटिन्यू बटनावरती जसं तुम्ही क्लिक करा तर इथे पाहू शकता आपण पुढे आलेलो आहोत. इथे आपण ओके करूयात. सगळी माहिती बरोबर का एकदा चेक करून घ्यायचं आहे आणि ओके करायचं. ओके केल्यानंतर आता आपलं काम झालेलं आहे. आपल्याला फक्त आता प्रेफरन्सेस सिलेक्ट करायचे आहेत. इथे माहिती चेक करून घ्या. थोडं खाली या, चूज युअर प्रेफरन्स हिअर. आता प्रेफरन्स आपल्याला कोणत्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे, जसं की डिव्हिजन आहेत, या डिव्हिजनमध्ये तुम्हाला कुठे अप्लाय करायचं आहे ते डिव्हिजन तुम्ही इथे सिलेक्ट करायचे. ज्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे, ज्या ठिकाणच्या पोस्ट तुम्ही पाहिलेल्या आहेत, सगळं व्यवस्थित पाहिलेत, तीच इथे सर्कल, तेच डिव्हिजन तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. तर इथं आपण डिव्हिजन एखादी सिलेक्ट करूयात, ज्या ठिकाणी मला अप्लाय करायचं आहे ती डिव्हिजन इथे सिलेक्ट केल्यानंतर आता तुम्हाला प्रेफरन्सेस विचारले, तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे. मी इथे 1 देतो, त्यानंतर मला इथे पाहिजे तर मी इथे 2 देतो, त्यानंतर मला इथे 3, इथे 4. अशा पद्धतीने तुम्हाला जे जवळचं असेल त्याला 1 प्रेफरन्स देऊ शकता, जे लांबचं आहे त्याला जास्त लांबचा प्रेफरन्स. अशा पद्धतीने तुम्हाला ज्या ठिकाणी जवळ वाटते त्या ठिकाणी 1, 2, 3, 4 असे प्रेफरन्स द्यायचे आहेत. तर अशा माझ्या केसमध्ये मी इथे दिलेले आहेत, तशा तुम्ही तुमच्या केसमध्ये तुम्ही देऊ शकता. त्यानंतर खाली हिअर बाय डिक्लेअर दॅट डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करून सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे आणि ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर डाटा सबमिटेड सक्सेसफुली, आपलं काम झालेलं आहे. आपला फॉर्म हा आता कंप्लीट झालेला आहे. ओके केलं तर आता काही SC ST असतील, कॅटेगरीमध्ये महिला असतील, त्यांना पेमेंट करायची गरज नाही, डायरेक्टली त्यांना प्रिंट येईल. पण जर ओपनमध्ये येत असाल तर त्यांना इथे मेक पेमेंटचं ऑप्शन येईल. तर इथे 100 रुपयाचं पेमेंट जे ओपन कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना करायचं आहे. तर इथं पेमेंट जे आहे ते ऑप्शन येईल, त्यामुळे QR कोड UPI ने पेमेंट करू शकता. तर इथे आपण 100चं पेमेंट करून घेऊयात. पेमेंट झालेलं आहे, ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली होईल. पेमेंट झाल्यानंतर ओके करायचं आहे. काही जणांना पेमेंटचं ऑप्शन येणार नाही, डायरेक्ट तुमची प्रिंट काढून घ्यायची आहे. काही जणांना पेमेंटचं ऑप्शन आला तर त्यांनी पेमेंट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने शेवटी प्रिंट येईल. ही प्रिंट आपण जपून ठेवायची आहे. काही दिवसांनी याचा रिझल्ट लागेल आणि रिझल्ट लागल्यानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओसुद्धा येईल. तर ही प्रिंट जपून ठेवा. मेरिट लागेल, मेरिट लागल्यावरती व्हिडिओ येईल. आणि काही जणांना पेमेंटचं ऑप्शन येणार नाही कारण त्यांना फीज नाही आहे. काही जणांना पेमेंटचं ऑप्शन येईल, त्यांना फीज असेल. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.